चला सामन्याला यावेळी सुरुवात होतीये. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि आयोजकांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. असं म्हटलं जातं की आयुष्यात भरारी मारण्यासाठी शोधावं रोज नवं आकाश, कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश. कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावरती असावेत हास्य तरंग, कितीही समस्या आल्या तरी धैर्य राहावं अभंग. वाटतं असं रोज की एकदा तरी जगावं, वाटतं असं रोज की एकदा तरी जगावं, अपयशाला रोज हिणवत यशाला सुद्धा जिंकत जावं. दरम्यान यश अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू या क्रिकेटमध्ये आपण कायम स्वरूपाच्या पाहायला मिळाल्यात. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही एकदा जिंकल्यावर सिकंदर बनत नाही आणि एकदा हरल्यावर तुम्ही कधी फकीर सुद्धा बनत नाहीये. कारण मित्रांनो, हा खेळच तसा आहे तो तुमच्या आमच्या सर्वांच्या अगदी जीवाचा आहे. सामन्याला यावेळी सुरुवात होतीये. पहिला चेंडू हात क्रॅकर आपल्या आयडेंटिफायरने उडवून दिलाय. थेट सीमारेषा बाहेर येतोय SPL षटकार. अगदी सुदर्शनसाठी सांगावं म्हटलं तर बल्लेबाजी में इनके आग है तभी तो गेंदबाजों के ऊपर इनका धाक है. ये आते हैं मैदान में तभी गेंद को सीधा हेलीकॉप्टर उड़ाते हैं. ये है सीधे लेकिन फटाके बहुत जोर से फोड़ते हैं. इसीलिए इन्हें तो इस खंडाला पंचक्रोशी का शेर शहनशाह कहती है. नाव आहे मित्रांनो सुदर्शन मयेकर. यावेळी बॅटची आतली कडा घेतली. चेंडू चाललाय गलीमध्ये. बॅकअप त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं पाहायला मिळतंय. एक धाव जरूर पाहायला मिळाली आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेशन झालंय. सध्याच्या घडीला आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी पाहतोय गौरव नागवेकर. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पडझडी मधून संघाला विजयाची नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवली असा हा खेळाडू आहे. यावेळेचा फटका क्या बात है. सो एलिगंट सो ब्युटिफुल. अतिशय सुरेख प्रकारचा फटका गौरव यानं खेळून काढलाय. जिथे मंगाशी थांबला अगदी तिथूनच सुरुवात केली आहे गौरव यांनी. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय स्वतः कर्णधार अहमद नाखवा गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन. यावेळेचा चेंडू सफल झाले. क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू निघून जाईल. सीमारेषा बाल. 1 बाउन्स. चौकार. बात आहे. अतिशय धुवाधार फलंदाजी या ठिकाणी गौरव नागवेकर यांच्याकडून पाहायला मिळते. अगदी कमी वेळामध्येच समोरच्या संघाला टीम मीटिंग घेण्यासाठी देखील भाग पाडलाय. आणि का नाही, कारण अतिशय महत्वाची लढत आहे. सर्वच खेळाडू आपण पाहिलं तर आपापल्या पद्धतीनं आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं करताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सडेवाडी जयगडचा एक विध्वंसक फलंदाज सुदर्शन याला देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा अगदी वाईड यॉर्करची जी लेंथ आहे तिथून मात्र हा चेंडू पास ऑन होतोय. यष्ट्यांच्या मागे येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा गौरव सज्ज असतील. अहमद नाखवा चांगलं कमबॅक केलंय एक षटकार चौकारानंतर. यावेळेचा चेंडू क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षण क्लिअर करेल का. अंतिम क्षणाला मात्र झेल धरणीला दान होतोय आणि एक जीवदान मिळतंय. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या चुका जरूर होत असतात. मात्र एक चूक तुम्हाला खूप महागडी देखील ठरू शकते. पहिल्या षटकाची यावेळी समाप्ती होते. आपण पाहतोय जयभैरी जांभारी क्रिकेट संघाची धावसंख्या बिनगड्याच्या मोबदल्यात 18 धावा. 1-8 विदाउट विकेट लॉस्ट. अजून एक सांघिक दुसऱ्या षटकाला यावेळी सुरुवात होईल. हे देखील षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला. रोहित
गौरव नागवेकर ज्या पद्धतीनं आक्रमकता सध्याच्या घडीला मैदानावरती दाखवलाय, त्यामुळे ऑन साइडला क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी डीप मध्ये करण्यात आले. एक खेळाडू आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला आणि एक खेळाडू आपण पाहिलं तर स्क्वेअरलेग क्षेत्रात पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती कर्णधारानं पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. आयकॉन खेळाडू संकेत पवार यांच्यावरती अगदी काल धुवाधार फलंदाजीचा नमुना मैदानामध्ये पेश केलाय. आज खऱ्या अर्थी गरज असणार आहे. बोथ साइड त्यांना कामगिरी चांगल्या प्रकारची करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी देखील सध्याच्या घडीला कशा प्रकारे होतीये. यावेळी पुन्हा एकदा शपल झाला. इनफिल्डला क्लिअर केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धन 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 येतोय एसपीएल चौकार. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण लगावलंय अगदी त्याच्या थोडंसं मी म्हणेन विरुद्ध दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण फाईन लेगचा खेळाडू आहे, 30 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असे शॉर्ट पिच प्रकारचे चेंडू ह्या नक्कीच धावा बहाल करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या चेंडूवरती देखील शपल जरूर झाले होते. एक धाव नव्यानं अर्जित केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. दरम्यानचा चेंडू आपण पाहिलं तर पंच नो दंडित घोषित करतायत. ठिकाणी म्हणजे क्रिकेट प्रेमी फुलन यादव फ्रॉम बिहार षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज त्यांनी लागू केलाय. 500 रुपयांची नोट आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील येऊन ठेपली आहे. पाहूया या 500चा कुठला खेळाडू हकदार बनतोय. कारण सलग 3 षटकार मारले तर या खेळाडूला 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एक या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षकांची देखील चांगली मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. आणि खंडाळा पंचक्रोशी म्हटलं की क्रिकेटचे अगदी दर्दी प्रेक्षक प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी आणि सरकार मित्रमंडळ जयगर खंडाळा यांच्या माध्यमातून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एसपीएल 2025 आशुदादा बालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आपण त्यांना पाहतोय. अगदी प्रत्येक वर्षी संघाला या सर्व खेळाडूंना नवीन काहीतरी देण्याचा नक्की प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. चला मित्रांनो, आपण अनेक ठिकाणी स्पर्धा खेळता व्यावसायिक खेळाडू देखील आपण आहात. अगदी ग्रामीण लेवल पासून आपण सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता अगदी खिलाडू वृत्तीनं या ठिकाणी खेळ संपन्न करायचा आहे. आयोजकांकडून देखील आपल्याला सूचना करण्यात आली आहे की नो एनी आर्ग्युमेंट्स विथ अंपायर.
जमा झाल्या त्या म्हणजेच 25 धावा. दरम्यान सामन्याला पुनश एकदा सुरुवात होतीये. नो बॉल आणि त्यावर मिळालेली फ्री हिट. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहील. संकेत पवार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नव्यानं दाखल होत आहेत. जबरदस्त प्रकारचा कामगिरी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळीचा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस अगदी पुढ्यात आला होता. गौरव नागवेकर अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र अंतिम क्षणाला हा चेंडू पूर्णपणे मिस टाइम पाहायला मिळतोय. बॉल आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शपल होऊन खेळलाय आणि हा चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी येतोय षटकार. काय कमालीचं टायमिंग गौरव नागवेकर यांच्याकडून पाहायला मिळालंय. कारण शपल होऊन जर तुम्हाला खेळायचं असेल ना तर तुमच्या मध्ये तेवढा क्रिकेटचा सराव असणं देखील गरजेचं आहे. कारण शपल होऊन खेळताना तुमचं जर टायमिंग पाहिलं अगदी मिडलिंग अतिशय उत्तम प्रकारे होणं गरजेचं असतं आणि ते टायमिंग या ठिकाणी आपल्याला गौरव यांच्याकडून पाहायला मिळतंय. धावसंख्येने उसळी घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड फ्रंट फुटला येऊन खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. सजवलाय. या आधीचा चेंडूचा विचार केला तर शपल झाले होते, मात्र यानंतरचा चेंडू अगदी पुढे सरसावून फ्रंटफुटला येऊन हा चेंडूला खेळून काढलाय. 6 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहतोय इलिमिनेटर क्रमांक 1 जो संघ हा सामना जिंकेल त्याला मात्र क्वालिफायर लुझर बरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्याला मात्र पुनश्च एकदा एका वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान 2 षटकांची यावी समाप्ती झाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जय भैरी जांभारी क्रिकेट संघाची धावसंख्या बिनबाद 37 धावा. यांच्याकडून आपल्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे सलगचे 3 षटकारांसाठी. आता मात्र क्षेत्ररक्षणाचा मध्ये पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे. आपण पाहतोय स्क्वेलेकच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू ऍज अ कॅप्टन अहमद नाकवा यांना आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळाडू तैनात ठेवलाय. तर 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय गलीमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आणि अगदी कव्हरला लागून क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय. यावेळेस मात्र अगदी सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडूला फेकून दिलाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सुदर्शन मयेकर सारखा फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय. ₹500 झालास. ठीक आहे.
बघा मित्रांनो, जर सलगचे 3 विकेट जरी तुम्ही मिळवल्यात तरी सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे आणि 3 षटकारांसाठी कॅश प्राइज असणार आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय आकाश धातकर. याचा आयकॉन म्हणून या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलाय आणि गेले 2 दिवस अतिशय सुंदर प्रकारचा खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला जरूर मिळाला. मात्र आता खऱ्या अर्थी मी म्हणेन संघाचा तारण होण्याची संधी त्याला चालून आली आहे, कारण सुदर्शन सारखा एक फलंदाज अगदी लवकर तंबूमध्ये परतलाय. आनंदी नर्सिंग होम यांच्या संघाकडून आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय, कारण ज्या प्रकारे गौरव नागवेकर यांनी फटकेबाजी केली होती, धावांचा वेग जो होता अगदी झपाट्यानं वाढत चालला होता. मात्र या विकेटने अगदी थोडस धावसंख्येला अधोगती लागते की काय असं पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू स्विच हिट केलाय, सटिया सर्कलच्या बाहेर चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला, जिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहिलं तर राहुल ओसवाल डावकुरे हाताचे एक म्हणेन फिरकीपटू आपला जलवा या मैदानावरती दाखवण्यात कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेचा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, मात्र पूर्णपणे ब्लाइंड फटका, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी राहुल ओसवाल यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण लाईन लेंथ आणि जी त्यांची अचूकता आहे ना ती खूप कमालीची आहे. खूप वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अगदी कमी रनअप घेऊन चेंडूला फक्त योग्य दिशेने हाताळण्याचे जे तंत्र आहे ते त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय SPL षटकार. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, ओळखला, जज केला, टायमिंग प्रॉपर केलं आणि चेंडूला पाठवून दिला मिड विकेटच्या दिशेने 6 धावांकरता. यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, रुपेश बलेकर कुठली चूक करत नाहीये, येते विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 2 येतोय तंबूच्या आसऱ्याला. चला नवा बॅटर मैदानामध्ये बिलॉंग करायचंय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावांवरती दुसरा झटका बसलाय, तो म्हणजेच जयभैरी जांभारी क्रिकेट संघाला. आकाश जातकर आपण पाहतोय तंबूच्या दिशेने परतताना. फटकेबाजी चांगली गेली होती, अगदी मी म्हणेन चांगल्या लईमध्ये दिसले होते, मात्र छोटीशी खेळी होती, तिला मोठ्या खेळीमध्ये कन्वर्ट करण्यात अपयश जरूर आलंय. मात्र या संघामध्ये तितक्याच ताकदीचे फलंदाज अजूनही डगआउट मध्ये संधीच्या शोधात आहेत. अगदी भुकेलेल्या वाघाच्या जसा शिकार करण्यासाठी वाघ बाहेर पडावा ना, तसा एक एक फलंदाज नव्यानं मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्यजित पाले, मॅन फ्रॉम मिरवणे. राहुल ओसवाल अतिशय सुरेख कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळते. अगदी एक षटकार जरूर आला, मात्र तदनंतर एकंदरीत गोलंदाजी पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतंय.
अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्यजित पाले. समोर आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी सज्ज असतील राहुल ओसवाल. यावेळेचा चेंडू फटका हवेत आहे. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट करण्यात आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. ते म्हणजेच 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा. दरम्यान उपस्थित सर्व खेळाडू क्रिकेट प्रेमींसाठी अजून एका स्पर्धेचं या ठिकाणी मी अनाउन्समेंट करतोय. फ्रेंड्स प्रीमियर लीग 2025 म्हणजेच फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोतवडे यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय भव्य ओरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे. स्पर्धेचं ठिकाण आहे बौद्धवाडी कोतवडे. जर या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला भाग घ्यायचा, हिस्सा बनायचाय तर नक्कीच आपण आशिष धुंदूर, प्रफुल्ल सालवी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचंय. अगदी आजच्या दिवसामध्ये देखील आपले फॉर्म कलेक्ट केले जातील, कारण कोतवडे विभागामधून जे खेळाडू आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, अगदी आपलं ग्रामीण क्रिकेट आहे. खरं तर रायगडचं क्रिकेट असो, नवी मुंबईचं क्रिकेट असो, अगदी व्यावसायिक दृष्टीचा विचार केला तर अगदी जोरावरती आहे. आणि सध्याच्या घडीला आपला रत्नागिरी विभाग देखील हळूहळू त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अशाच प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात पाहायला मिळतंय. तीन षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा ऑन बोर्ड जमा झाली आहेत. आपण पाहतोय नवा गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पंचम कालच्या दिवसामध्ये देखील भरीव कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. हो यावेळेचा चेंडू थोडेसे लवकर खेळलेत गौरव नागवेकर, कारण त्यांना माहित आहे हा चेंडू अपेक्षित पेक्षा थोडासा उशिराने बॅटवरती आला, त्यामुळे मिस्टॅम फटका पाहायला मिळाला होता. चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये आला असता तर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र कौतुक करावं लागेल पंचम याचं. डावकरे आताचा गोलंदाज आहे. समोर ज्या खेळाडूचं ऑनसाइड अतिशय स्ट्रॉंग आहे आणि अशा खेळाडूच्या विरोधात राऊंड विकेटने गोलंदाजी करणं हे एक धाडस आहे. आणि सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूचा विचार केल्यानंतर अतिशय सुंदर कामगिरी पंचम याच्याकडून आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंचम तयार असेल. 15 ते 20 पावलांचा रनअप आहे. अतिशय सुरेख प्रकारची ऍक्शन त्याची गोलंदाजीच्या पाहतोय. यावेळेचा फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये, क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहील, चेंडू निघून जाईल. 6-6-6 षटकार. यावेळेचा चेंडू अगदी मी म्हणेन स्लोअर पद्धतीचा ओळखला आणि भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांब 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 येतोय षटकार. येस डीजे. गौरव नागवेकर ऑन अ फायर आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा पंचम सद्य असतील. धावसंख्येचा विचार केला तर 59 धावा ऑन अ बोर्ड जमा झाल्यात. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पंचम याच्या हातामध्ये चेंडू आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो आनंदी नर्सिंग होम्स विपक्षात जय बैरी जांबारी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू निघून चाललाय
आणि 500 रुपयांचे हकदार देखील पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच गौरव नागवेकर. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. सध्याच्या घडीला गौरव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः प्रेक्षकांची मनं लुटली आहेत. ताकद बघा, नजाकत बघा, फ्लेक्झिबिलिटी बघा या खेळाडूची. ज्या प्रकारचं फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, अगदी आमचे गुणलेखक संस्कार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 14 चेंडू आणि धावा जमा केल्या त्या म्हणजे 46. स्लोअर पद्धतीने चेंडू उडवलाय, चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचताय. फंबलिंग जरूर झाले, मात्र अतिशय सुरेख प्रकारचा प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळालाय आणि फक्त एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारतय, जाऊन पोहोचतय, ते म्हणजेच 66 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंचम आपले पुढील चेंडू घेऊन नव्यानं दाखल होतील. आता मात्र सत्यजित पाले याला सामना करायचा आहे. एक चांगलं द्वंद्व, चांगलं बॅटल, चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा अगदी जलद गतीनं बॅट फिरवली देखील, मात्र स्विंगचा बादशाह पंचम याच्याकडून टाकला जाणार हा निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात येते आणि 4 षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय. जयभैरी जांभारी 2 विकेटच्या मोबदल्यात 66 धावा. स्पर्धेची अजूनही लज्जत वाढवताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्या 66 म्हणजेच 66 धावा जमा केल्यात. नव्यानं गोलंदाज पाहतोय. सेकंड स्पेल आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन फ्रंटलाईन गोलंदाज राहुल ओसवाल दाखल झालेत. आता मात्र हे द्वंद्व आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे की कोण कोणावरती हवी ठरतोय. दोन्ही क्वालिटी क्रिकेटर आहेत. एकीकडे पाहिलं तर गौरव नागवेकर, तर दुसरीकडे राहुल ओसवाल. पाचव्या षटकाला यावेळी सुरुवात झाली. एलिमिनेटर क्रमांक 1 आपल्या समोर सध्याच्या घडीला मैदानामध्ये चालू आहे. राहुल ओसवाल आपण पाहतोय ओव्हर द विकेट. स्लोअर पद्धतीने चेंडू आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याचा कार्यक्रम देखील आला. अगदी गौरव नागवेकर याच्या फलंदाजीकडे आपण पाहिलं ना, तर मला वाटतं आपल्याला पुष्पा 2 मूवीज मधला एक डायलॉग नक्कीच आठवेल की लड़की को अगर हाथ भी लगा ना तो एक एक को काट डालूंगा, कैसे रप्पा 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 करके काट डालेगा. आणि आताच्या क्षणाला अगदी तशीच धुवाधार बेचिट फलंदाजी गौरव नागवेकर याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः तोडतोय गोलंदाजांना. अजून एक मोठा फटका. चालला चेंडू सीमा पार. षटकार. यस डीजे. दुपारचं सत्र फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल या चाफेरीच्या मैदानावरती आपण पाहतोय. गेले 2 दिवस धावा या ठिकाणी मोठी धावसंख्या जमा केली जाते. काही सामन्यामध्ये धावा चेस देखील झाल्यात आणि आनंदी नर्सिंग होम या संघामध्ये देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. अगदी आपण कालच्या सामन्याचा विचार केला तर स्पर्धेची सर्वोत्तम धावसंख्या याच संघानं जमा केली होती आणि तोच संघ सध्याच्या घडीला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. धावसंख्येचा विचार केला तर 78 78 ऑन बोर्ड. 2 विकेट लॉस आपण पाहतोय.
पुनश्च एकदा गौरव नागवेकर सज्ज असतील आपला पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. अजून एक तडाखा चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषा पार येतोय षटकार. फायर आपल्याला पाहायला मिळतात. क्या कमालीची फलंदाजी अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी मग फाईन लेगचं क्षेत्र असू द्या मिड विकेटचं क्षेत्र असू द्या स्क्वेअर लेग क्षेत्र असू द्या अगदी ऑनसाइडचा बादशाह अशी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यानं ओळख तयार केली आहे. पुन्हा एकदा राहुल ओसवाल नव्यानं दाखल होतील. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू वालावून कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे कुठलीही चूक करणार नाहीये. फक्त एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 85 धावा. 19 चेंडू मध्ये वैयक्तिक 66 धावांची खेळी करून नाबाद असलेला फलंदाज आपण पाहतोय गौरव नागवेकर. तर त्याची साथ देतोय तो म्हणजेच सत्यजित पाले. फुलटॉस उडवलाय चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचतोय आणि काय कमालीचं जजमेंट या ठिकाणी केलंय. वेल बॅलन्सिंग. मित्रांनो कॅच आवडली असेल ना तर एकदा टाळ्या जरूर वाजवा. कमालीचा झेल या ठिकाणी कंप्लीट केलाय. दरम्यान या ठिकाणी अजून एक कॅश प्राइज येत आहे गौरव नागवेकर यांच्यासाठी. संतोष पांगारकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा करण्यात आलंय. काय कमालीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळतीये. अगदी बेचूट फलंदाजी आणि प्रेक्षकांना देखील खिशात हात घालण्यासाठी भाग पाडलं या खेळाडूनं. माफ करा शब्बीर पांगारकर यांच्याकडून हे कॅश प्राइज देण्यात आलंय. आणि दरम्यानच्या काळामध्ये षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात येत आहे. आणि 5 षटकानंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमा झाल्या त्या म्हणजेच 85. शेवटचं षटक असणार आहे निर्णायक षटक आहे. पाहूया किती धावा जमा केल्या जातात किती धावांचं आव्हान दिलं जातंय. कारण समोरच्या संघामध्ये देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहे. आणि ही भली बाती मला वाटतं जयभैरी जांभारी क्रिकेट संघाला देखील चांगली माहित आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलाय. ओमी बाक्कर रत्नागिरी मधलं खूप मोठं नाव आहे. अनेक स्पर्धा एक हाती लढवल्यात गाजवल्यात आणि सद्यस्थित डू ऑर डायची मॅच खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेचा फटका हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला जरूर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठलीही अडचण नाही आहे. येते विकेट. फलंदाज बाद होतोय. गौरव नागवेकर आपण पाहतोय तंबूचा रस्ता पकडत आहेत. मात्र काय कमालीची खेळी अप्रिशिएट केलं जात आहे त्यांच्या सर्व संघ खेळाडूंकडून. आणि त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेने उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. शांत बसायला मी कधीही संत नाही. आणि माझ्या अंगामधलं क्रिकेट हे जराही नाशिवंत नाही. वेल प्लेड मिस्टर गौरव. काय कमालीची खेळी केली आहे. अगदी 85 धावा त्यामधल्या जवळपास 66 धावा हे एकट्या गौरव नागवेकरच्या आहेत.
इनिंग ब्रेक मध्ये आपण आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. दरम्यान नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमच्याच वाटरगावचा वंडर बॉय अक्षय जायदव नव्यानं दाखल झालाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कचा विचार केला तर अमोल मांगडे दाखल झालाय. यावेळेचा फटका हवेत आहे. उंची खूप, अंतर देखील कंप्लीट केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. तो खेळाडू पॅव्हेलियन मधून मैदानाच्या दिशेने येतोय ना, अगदी तो फलंदाज आपल्याला षटकार चौकार मारताना पाहायला मिळतोय. जणू काही त्यांच्या डगआउट मध्ये कुठेतरी षटकाराबद्दलचं कम्युनिकेशन चालू असतं की काय असं या ठिकाणी वाटायला लागलंय. पुन्हा एकदा शपल झालाय, भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. नंतरचा आलेला चौकार. अगदी यावेळेचा चेंडू पाहिला तर अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. त्याला मात्र डीप मिड विकेटच्या वरून खेळून काढला. मात्र त्या पुढील चेंडू थोडेसे सफल झाले. पाहिलं 30 या सर्कलच्या आतमध्ये फाईन लेगचा खेळाडू आहे आणि त्याच्या अगदी बाजूने चेंडूला भिरकावून दिलाय. यावेळेचा फटका फसलाय. 2 शतकच्या पाठलाग करतायत. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांच्या मदतीनं धावफलक वधारते जाऊन पोहोचते ते म्हणजेच 97 या आकड्यावरती. 97 का संघाचं शतक या ठिकाणी कंप्लीट करणार का हे देखील पाहणं आता तितकंच रोमांचक राहणार आहे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमोल राऊंड विकेट नव्यानं दाखल झालाय. पाहिजे त्या पद्धतीनं यावेळी कनेक्ट करता आला नाही आहे. अक्षय जाधव स्वतःवरती निराश आहे, कारण माहित आहे या चेंडूवरती काय करायला हवं होतं. मात्र बॉलरला देखील क्रेडिट दिलं जाईल. KMCC तरवळ या संघ आपला ग्रामीणचा क्रिकेट संघ, त्या संघामध्ये खूप मोठं नाव आहे अमोल मांगडे यांचं. यावेळेचा चेंडू लेग कटर केलाय, सरळ विसावला यष्ट्यांच्या मागे. पंच डॉट बॉल घोषित करताय. इनिंग समाप्ती होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जय भैरी जांभारी क्रिकेट संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यात 98 धावा आणि 99 म्हणजेच 99 धावांचं टार्गेट दिलंय ते म्हणजेच आनंदी नरसिंग होम या क्रिकेट संघाला.
कर्णधार अहमद नाकवा तर त्यांच्या जोडीला नव्याण्णव धावांचं टार्गेट असणार आहे, कारण प्रथम फलंदाजी करताना जांभारी संघानं 98 धावा जमा केल्यात आणि 99 धावांचं आव्हान दिलंय. चला, इलिमिनेटर क्रमांक 1 दुसऱ्या इनिंगला यावेळी सुरुवात होतीये. जिथून मात्र हा संघ जिंकेल तो संघ मात्र क्वालिफायर 1 मधील पराभूत झालेल्या संघासमोर 2 हात करेल आणि जो संघ मात्र या ठिकाणी हा सामना गमावेल त्याला मात्र या स्पर्धेतून रजा करण्यात येईल. धावसंख्येचा विचार केला तर 99 धावा हे आव्हान तितकंसं सोपं नाहीये, मात्र कठीणही म्हणता येणार नाही, कारण समोर तितक्याच ताकदीची फलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आनंदी नर्सिंग होम जो संघ मात्र डॉक्टर पानगले यांनी पुरस्कृत केलाय त्या संघामध्ये देखील तितकीच ताकदीची गोलंदाजी फलंदाजी आहे. दरम्यान मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ऑन होत आहे. कंपल्सरी 2 खेळाडू या 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. आपण पाहिलं तर सत्यजित पाले अगदी स्क्वेअर लेग डीप मध्ये, तर एक मिड विकेटला डीप मध्ये साईल खापलेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल उडवलाय, साईल चेंडू खाली पोचणार का, आणि साईलच्या हातामधून चेंडू कधीही निसटत नाहीये हे त्यानं दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. अहमद नकवा बॅक टू द डगआउट. या पंचक्रोशीचा अगदी नवोदित खेळाडू आहे. आज मात्र फलंदाजी मिळत नाही, गोलंदाजी मिळत नाहीये, मात्र ऍज अ प्लेअर क्षेत्ररक्षण मध्ये त्याची जी कामगिरी आहे ना ती अगदी भरीव पद्धतीची पाहायला मिळते. कारण नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळ करण्याची संधी मिळणं हे काय मी म्हणेन स्वप्नासारखं या नव्या खेळाडूसाठी. अगदी अंडरम क्रिकेट देखील उत्तम प्रकारे खेळतो, अंडरम बॉक्स क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळत असतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अगदी शांत संयमाने त्यानं झेल कंप्लीट केलाय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संकेत पवार याला. या खेळाडूकडे क्षमता आहे, वेळोवेळी मी म्हणेन स्वतःला सिद्ध केलंय. हा संघ थोडासा अडचणीत आहे, मात्र जर तुम्हाला क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला जर संघर्ष करावा लागत असेल ना तर तुम्ही स्वतःला थोडेसे भाग्यवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यालाच मिळते ज्याच्यामध्ये ती क्षमता असते. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू त्यावर झालाय, आउटफील्ड अतिशय फास्ट, येताय 4 धावा, येतोय चौकार. त्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले आहेत संकेत पवार यांनी. पहिला चेंडू बॅटवर टायमिंग तेवढंच प्रॉपर झालं नाहीये, मात्र अगदी बॅटची आतली कडा घडून वेगानं चेंडू पास ऑन झाला. फाईन लेगच्या दिशेनं 4 धावा जरूर मिळाल्यात. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेश देखील पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू निघून जाईल, फरार होतोय 4 धावांसाठी, येतो एसपीएल चौकार.
आपण पाहिलं तर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना हा फटका खेळून काढलाय, कारण माहित आहे पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू ऑनसाइडला आपण डीप मध्ये पाहतोय. यावेळेचा शपल झालाय, काय कमालीचं टायमिंग, चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या डोक्यावरून लांबच लांब, षटकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहिलं तर संकेत पवार ऑन फायर पाहायला मिळतोय. त्याच्या अंगामध्ये ती धमक आहे, त्याच्या अंगामध्ये ती ताकद आहे, जो हा सामना एक हाती आपल्या संघाला जिंकून देऊ शकतोय. पाहूया कशा प्रकारे या फलंदाजाला रोखण्याचा कारनामा जयभैरी जांभारी संघाच्या माध्यमातून केला जाणार का. सुदर्शन मयेकर पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन नव्याने दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धावबाची संधी. ओ हो क्या बात आहे, फेकी जरूर झाली होती, कमबॅक त्या ठिकाणी. यावेळेस मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. अगदी धावबाची संधी निर्माण झाली होती, बॅकअप त्या ठिकाणी प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. अगदी मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर प्रत्येक धावेला कशा प्रकारची किंमत असते हे आपण सर्व भलेभाती जाणता. कारण क्रिकेट हे एकमेव असं क्षेत्र आहे की जिथे मी म्हणेन एका धावेने सुद्धा खूप काही रामायण महाभारत घडताना आपण अनेकदा पाहिलंय. अगदी राजकीय व्यक्तिमत्व देखील आमच्या सोबत जोडली गेली आहेत. त्यांना देखील माहिती आहे की राजकारणामध्ये एका मताला, जे काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांना देखील माहिती आहे की शिक्षणामध्ये एका गुणाला, आणि तुम्ही आम्ही सर्वजण क्रिकेटपटू आपल्याला देखील माहिती आहे की क्रिकेटमध्ये एका रन्सला कशा प्रकारचं महत्व आहे. यावेळेचा झटका, पुन्हा शपल जाऊन खेळलाय, क्षेत्र खाली आहे, चेंडू निघून जाईल वाऱ्याच्या वेगानं. 4 धावांसाठी येतोय चौकार. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खेचून काढल्यात. जबरदस्त प्रकारची कामगिरी संकेत पवार यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. कारण कर्णधार अहमद नाकवा अगदी स्वस्तामध्ये बाद झाले, मात्र तदनंतर त्याची जागा घेत असताना जो काही तडाखा दिलाय पहिल्या षटकामध्ये अतिशय कमालीचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी 3 स्टंप सोडून शपल होऊन खेळताना अगदी प्रॉपर मिडलिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. जे त्याने फटके खेळले फाईन लेग क्षेत्रामध्ये, त्या फटक्यांवरती आपल्याला 4 आणि 6 धावांची मोहर पाहायला मिळाली आहे. दरम्यान पॉवर प्लेचं दुसरं षटक यावेळी मार्गस्थ होतोय. गोलंदाज नव्यानं ओमी दाखल झालाय. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आकुल टप्प्याचा चेंडू, शॉट ऑन पूल केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, येतोय षटकार. अगदी आनंदी नर्सिंग होम देखील समोरच्या संघाला सांगतायत की हम भी किसी से कम नाही आहे. तुम्ही जरी धावा 99 जरूर केल्यात, मात्र ते पेलवण्याची क्षमता देखील आमच्यामध्ये आहे. यावेळेचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये फील्ड करताना मात्र बॅकअप त्या ठिकाणी अमित जाधव यांचं पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा मी म्हणेन एक आशेचा किरण ठरेल जयभैरी जांभारी संघासाठी.
यावेळेचा चेंडू पॉइंट क्षेत्रात काय कलात्मकरित्या खेळून काढलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्रक्षय वेगानं या ठिकाणी रिले थ्रो केला जाईल. फेक करेल, कलेक्शन करणार तोपर्यंत मात्र 3 धावा वाऱ्याच्या वेगानं कंप्लीट केल्यात. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्रांनो. फक्त षटकार चौकार नाही तर त्याबद्दल एक रनिंग बिटवीन द विकेट पहा कशा प्रकारचा आहे. अगदी 3 धावा पळून पूर्ण केल्यात. स्ट्राईक रोटेशन करण्याचा वारंवार प्रयत्न या दोन्ही खेळाडूंचा आतापर्यंत राहिलाय. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा वेगाने जमा होत आहेत. धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 29 या आकड्यावरती. संकेत पवार पुन्हा एकदा नव्याने दाखल होत आहेत. या खेळाडूंवरती खूप मोठ्या अपेक्षा, खूप मोठी मदार या संपूर्ण संघाची आहे. कारण जेव्हा जेव्हा संकेत पवार मैदानामध्ये असतो ना, अगदी शत्रूनेही प्रेमात पडावं इतकी नजाकत भरी बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओमी बाकर सज्ज होत आहेत. आपला पुढील चेंडू घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जो मात्र स्क्वेअर लेगचा खेळाडू होता त्याला मात्र फाईन लेगला तैनात करण्यात आलाय. हो यावेळीस खडे करणे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांकडे अपील करण्यात आलंय. किरण शेंदनकर सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आतापर्यंत पाहायला मिळालंय ओमी बाक्कर यांच्याकडून. अगदी चांगल्या प्रकारची अनुशासित गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संकेत सज्ज असतील. यावेळेचा चेंडू सुसाड मारलाय मात्र पंचांकडे अपील करण्यात आलंय आणि पंचांनी आपलं बोर्ड आकाशाकडे केलंय म्हणजे OUT फलंदाज बाद. मुनीब बाद होऊन तंबूचा आसरा पकडतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरती जे नैराश्य आहे ते आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतंय. कारण फॉर्म मध्ये असलेला फलंदाज ज्यावेळी रनआउटच्या स्वरूपात बाद होतो ना, अगदी त्याच्या मनाला ही गोष्ट अक्षरशः काट्यासारखी बोचत असते. कारण त्याला माहित होतं माझं या खेळपट्टीवर उपस्थित असणं हे किती गरजेचं होतं. कारण धावा 99 जमा करायच्यात आणि 99 धावांचा पाठलाग करताना संकेत पवार याची खेळी आणि त्याला जर माझी जोड मिळाली असती तर नक्कीच हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेला असता. मात्र धावबादच्या स्वरूपात बाद होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा जमा झाली आहेत 29. 29. 2 विकेट लॉस्ट आपण पाहतोय. आनंदी नर्सिंग होम डॉक्टर पानगल यांचा क्रिकेट संघ जो पुरस्कृत त्यांनी केलाय. अगदी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. सध्या तरी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या संघाचा खेळ जरूर पाहतायत आणि वैद्यकीय क्षेत्रात असून देखील स्पोर्ट्स साठी त्यांचं जे कार्य असतं ते खूप मोलाचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पाच बॉल झालेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार मिळाला होता. तदनंतरचा चेंडू आपण डॉट पाहिला. तदनंतरच्या चेंडूवरती 3 धावा निघाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहिला आणि तदनंतर आपण पाहिलं तर विकेट मिळाली आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल गवाणकर, देऊड गावचा हा सितारा आहे. पुन्हा एकदा ओमी बाकर ओव्हर द विकेट सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू शपल होऊन घ्यायचा प्रयत्न जरूर झाला मात्र वेग इतका भन्नाट की अगदी बंदुकीतून गोळी निघावी ना तसा हा चेंडू पास ऑन झाला यष्ट्यांच्या मागे.
षटक क्रमांक 2 यावेळी संपुष्टात येतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आनंदी नर्सिंग होम संघाची धावसंख्या 29 धावा. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. पॉवर प्लेचं आता बंधन नसणार आहे, त्यामुळे स्क्वेअर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. जे खेळाडू मात्र 30 या सर्कलच्या आतमध्ये होते त्यांना आता आपण डीप मध्ये पाहणार आहोत. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा जमा झाल्यात. 99 धावांचं लक्ष्य पार करायचंय. आव्हाड एवढं लक्ष आहे आणि ह्या आव्हानात एवढं लक्ष पार करताना आता मात्र साऱ्यांच्या नजरा खिळल्या त्या म्हणजेच संकेत पवार या खेळाडूवरती. कारण याच्याकडे संयम आहे, आक्रमण आहे, वेगवेगळ्या फकराचे फटके तो मारू शकतोय. त्यामुळे नक्कीच कुठेतरी अपेक्षा संघ मालकांची संकेत पवार यांच्याकडून असणार आहे. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. आमचे गुणलेखक संस्कार बैकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि जशी मी म्हणेन भूमिका खेळाडू त्यांची असते, पंच आपल्या पद्धतीनं काम करत असतात, गुणलेखक देखील तितकीच भूमिका तितकीच मोलाची आहे. आणि जे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा आपण पाहतोय ती tenniscricket.in ची सर्व टीम त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आभार असतील. कारण ही स्पर्धा 7 समुद्र पार पोहोचवण्याचे जे काम आहे ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आकाश दातकर याला आयकॉन म्हणूया आपल्या संघामध्ये सहभागी झाले होते आणि आता संकेत याला रोखायचंय. संकेत याला कशा प्रकारे रोखलं जाणार का, कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय का हे देखील येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील. सामन्याला यावेळी पुन्हा एकदा सुरुवात होती आहे. तिसऱ्या षटकाला यावेळी सुरुवात होतीये. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आकाश याला आपण पाहतोय. ओहो, स्लोअर पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, अगदी माइंड ब्रेव करणारा हा चेंडू आकाश जातकर याचा. कारण माहित आहे सागर पवार सारख्या खेळाडूला रोखायचं असेल तर माझ्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते या ठिकाणी मला देणं गरजेचं असणार आहे. कारण आज नाही तर पुन्हा 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे हा सामना या संपूर्ण दोन्ही संघांना आणि खेळाडूंना तितकाच महत्वाचा आणि गरजेचा असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला घेऊन काढलाय. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव पाहायला मिळते. एका धावेने धावफलक वधारते जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 30 या आकड्यावरती. राहुल गवाणकर याला आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अगदी त्याची जी वर्णी लागली आणि तोच हा खेळाडू सध्याच्या घडीला चाफेरी मधून या चाफेरीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारा फॅन फॉलोविंग त्या खेळाडूचा देखील राहिलाय. हो, यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता, कारण पाहिलं होतं पॉइंटचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. अगदी अक्षय जाधव याच्या वरून जर चेंडू खेळला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, अगदी नामोहरम केलंय समोर अनिकेत याला, राहुल याला. यावेळेचा चेंडू सफल झालाय, चेंडूला भिरकावून दिलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय सत्यजित पाले याच्याकडून. अगदी 3 धावा जरूर वाचवल्यात. अगदी स्वतःला मी म्हणेन बॉडी टू अवे हा चेंडू होता, स्वतःला झोकून दिलं आणि आपल्या संघाच्या या एकूण मेहनतीमध्ये आपला मोलाचा वाटा उचलताना आपण त्यांना पाहतोय. जिथे मात्र फक्त 1 धाव निघाली. धावसंख्या वेगाने जाऊन पुढे सरकली आहे 31 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा आकाश सज्ज झाल्यात. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, येतोय SPL षटकार. फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते संकेत पवार यांच्याकडून. कालच्या दिवसामधला जो त्यांचा फॉर्म होता अगदी तोच फॉर्म त्यांनी आतापर्यंत कायम ठेवलाय. मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे लीग मॅचेस खेळणारा हा खेळाडू आहे. तर मात्र चापेरच्या क्रीडांगणावरती SPLच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतो हे देखील पाहणं तितकंच रोमांचक ठरणार आहे. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंच दोन्ही हा समांतर दिशेला करतायत, म्हणजेच अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. 38 धावांपर्यंत मजल मारली आहे. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही येणारी 3 फ्रेश षटकं आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कवरच्या दिशेने उडवलाय, चेंडू चाललाय वन धाव सीमारेषा पार, येतोय चौकार. आमचे गुरुवर्य प्रभाकरजी दोपट यांचं देखील आगमन झालंय. पण दुपार सत्रात त्यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. गेले 2 दिवस आयोजकांना उत्तम प्रकारे सहकार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालंय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 4थ्या षटकाला यावेळी सुरुवात होतीये. आपल्या सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज ओमी बाक्कर पुन्हा एकदा नव्यानं दाखल झालाय. राहुल गव्हाणकर आणि संकेत पवार अशी ही फलंदाजांची जोडगोळी सध्याच्या घडीला मैदानामध्ये थैमान घालताना पाहायला मिळते. 99 धावा पाठलाग करायचा आहे. लक्ष थोडस कठीण आहे, मात्र मनामध्ये जे इच्छा असेल, मनामध्ये जर जिद्द असेल तर हे आव्हान देखील पार होईल आणि ती क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव निघाली आहे. भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू ओमी बाक्कर यांचा. अगदी मी म्हणेन ओमी बाक्कर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू हाताळण्यात माहीर असलेले हे गोलंदाज आहेत. कारण क्रिकेटमध्ये कायमच म्हटलं जातं की व्हेरिएशन इज द की फॅक्टर इन अ क्रिकेट. तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल, तुमच्याकडे विविधता असेल, तर तुम्ही समोर केवढाही मोठा फलंदाज असला तर त्याच्यावरती तुम्ही काबू मिळवू शकता, त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. आणि तेच काम सध्याच्या घडीला ओमी बाक्कर यांच्या आपल्याकडून पाहायला मिळते. सेकंड स्पेल मध्ये आहेत, फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सज्ज असतील. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू चाललाय लांब लांब लांब, येतोय SPL षटकार. काय कमालीचा फटका यावी खेळून काढलाय संकेत पवार यानं. असं म्हटलं जातं की हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं, दरी झेप घ्यायची असेल तर आभाळ एवढं धारस हवं, पाण्यामध्ये झेप घ्यायची असेल तर माशांसारखी कला हवी, आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला जर षटकार चौकार ठोकायचे आहेत तर तुमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद हवी. आणि तीच ताकद सध्याच्या घडीला संकेत पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवतोय. यावेळेचा चेंडू ब्लाइंड फटका खेळलाय शतशे वेगाने चेंडू पर्यंत आणि यस OUT, फलंदाज गॉन, येते विकेट, मोठी मछली जाळाला.
मध्ये दाखल झालाय. इथून मात्र संघर्ष करावा लागणार आहे, तो म्हणजेच आनंदी नर्सिंग होम क्रिकेट संघाला. आणि संघर्ष करणं हा संघ नक्की जाणतो, कारण कमबॅक करणं यांच्या रक्तामध्ये आहे. कमबॅक करणं या खेळाडूंना चांगलं माहिती आहे आणि कमबॅक करणं ही खेळाडूंची खासियत आहे. त्यामुळे इथून मात्र अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. अजूनही 2 येणारी षटकं फ्रेश स्वरूपाची असतील. सध्याच्या घडीला ओमी बाक्कर आपल्या संघासाठी निर्णायक भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. काही कमालीचे चेंडू हाताळत आहेत. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने चेंडूला वळवण्यात यश मिळतंय ओमी बाक्कर यांना. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे बदल त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 50 धावा असं सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ओमी बाक्कर. यावेळेचा चेंडू, वाह क्या बात है, चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय लांबच लांबचा षटकार. नवा बॅटर माझ्या आतमध्ये पाहिलंय. अगदी पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकलाय शिवा यानं. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, पूर्णपणे मिसटाइम फटका पाहायला मिळतोय. आणि उर्वरित काम आहे ते यष्टांच्या मागे आकाश जातकर याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनही अमित जाधव यांची एक षटक बाकी आहे. त्या षटकामध्ये देखील कशा प्रकारचा खेळ होतो हे देखील आपण पाहणार आहोत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि इथून मात्र पुन्हा एकदा फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पाठलाग करतायत, नाही थांबू शकत, चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावा जमा झाली आहेत 59 आणि आता 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. म्हणजे 20च्या सरासरीनं धावा या ठिकाणी जमा कराव्या लागतील आनंदी नर्सिंग होम क्रिकेट संघाला. आणि ती क्षमता शिवा आणि राहुल यांच्यामध्ये आहे. इथून मात्र काटेकोर नियोजन गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. छोटीखानी मीटिंग या ठिकाणी घेतली गेली आहे आणि गरजेचं देखील आहे, कारण एका मिनिटाने तुम्ही सामना संपवू शकत नाहीये. मात्र 1 मिनिट थांबून जर तुम्ही विचार केलात ना तर नक्कीच सामन्याला तुम्ही कलाटणी देऊ शकता. कारण मित्रांनो हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कायमच तुम्हाला अनिश्चिततेचा सामना करणं तितकंच अनिवार्य असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सलामीवीर आपण पाहिलं अहमद नाकवा थोडीशी स्वस्तामध्ये बाद झाले. तदनंतर संकेत पवार आणि मुनीम यांच्याकडून जी फटकेबाजी झाली ती अतिशय मोलाची होती. 59 धावा धावफलकावरती जमा झाल्यात आणि 12 चेंडू 40 धावा असं नवं समीकरण तयार झालंय. अमित जाधव यांना आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निर्णायक षटक असणार आहे. कारण या षटकामध्ये या सामन्याची बरीचशी चित्र आपण स्पष्ट होताना पाहणार आहोत. समोर आपण पाहिलं तर राहुल गवाणकर आहे तर त्याच्या जोडीला शिवा, या दोघांकडून खूप मोठी मदार असणार आहे. 12 चेंडू आणि 40 धावा म्हणजेच 20ची सरासरी जर या ठिकाणी कंप्लीट केली तर हा विजय त्यांच्या माध्यमातून देखील आपण जाताना पाहू शकतोय. पुन्हा एकदा 5व्या षटकातील पहिल्या चेंडूला सुरुवात होते. अमित जाधव ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू अगदी शॉर्ट अँड पोल केला, चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून, येतोय लांबच लांब षटकार. वय अगदी कमी आहे मात्र स्वतःला सिद्ध करण्यामध्ये कुठलीही कमी हा खेळाडू ठेवत नाहीये.
स्वतःला सिद्ध करतोय. आपल्या देऊळगावचं नाव, आपल्या ईगल या ग्रामीण संघाचं नाव देखील रोशन करताना त्याला पाहायला मिळतंय. या मोठ्या मंचावरती त्याच्याकडून भरीव कामगिरी आपल्या संघासाठी म्हणजेच आनंदी नर्सिंग होम या संघासाठी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमित जाधव सज्ज असतील. आपला पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल नव्यानं दाखल होईल. मनामध्ये कशा प्रकारची चलचित्र त्याच्या देखील चालू झाले असतील. इथून सामना फिनिश करायचा आहे तर मात्र कशा प्रकारचे फटके मला खेळावे लागतील, कुठल्या फटक्यावरती धावा निघतील, स्ट्राईक रोटेशन कशा प्रकारे केलं जाईल, हे सर्व मनसुबे
6 चेंडू आणि 23 धावा. अतिशय रोमांचक असा सुरू असलेला सामना आनंदी नर्सिंग होम वर्सेस जय भैरी जांभारी. 6 चेंडू 23 धावा. 99 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. मैदानावर फलंदाजांकडून मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. संघर्ष आणि मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या 6 चेंडूत निर्णायक षटक असेल कोणाकडे हे निर्णायक षटक सोपवलं जातंय. पाहूया जय भैरी संघ जांभारीच्या माध्यमातून. मला वाटतं तुषार अवेरे इथे मात्र बॉलिंग लाईनअपवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 23 धावा. 4 मोठ्या हिट आपल्या संघाला. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सभापती शरद शेठ चव्हाण उपस्थित आहेत. कृपया त्यांनी पेंडॉल मध्ये यायचंय. आयोजकांच्या वतीने आपणास नम्र विनंती की आपण या ठिकाणी पेंडॉल मध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. दरम्यान बॉलिंग लाईनअप तयार होतोय तो म्हणजे तुषार अवेरे. बॅटिंग स्ट्राईकला असेल तो म्हणजे राहुल गव्हाणकर. पाहूया कशा प्रकारे हा सामना निर्णायक मोडवर जातो. तुषार अवेरेचा पहिला चेंडू राहुल गव्हाणकर याच्यासाठी. इथे मात्र स्वैर मारा घोषित केला जातोय. दोन्हीकडे समांतर असा प्रेशर आपल्याला दिसतोय. इथे मात्र गोलंदाज पहिल्या चेंडूवर प्रेशर मध्ये पाहायला मिळाला. पहिला चेंडू स्वैर. इथे मात्र 6 चेंडू 22 धावा. राहुल गव्हाणकर तयार आणि इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे मात्र अक्षय जाधव फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एका धावेवर समाधान मानावं लागतं. ते म्हणजे राहुल आणि राहुल गव्हाणकर यांना. दोघेही राहुल या ठिकाणी मैदानावर आहेत. 5 चेंडू आणि 21 धावा. ते मात्र राहुल ओसवाल संपूर्णपणे या खेळाची सूत्र स्वतःकडे घेताना स्ट्राईकला आहेत. पाहूया कशा प्रकारे सामना रंगतो. इथे मात्र जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल आणि जो संघ हरेल तो मात्र नक्कीच तंबूचा रस्ता पकडेल. इथे मात्र तुषार अवेरे राहुल ओसवाल यांच्या अटी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच किरण बैकर. दोन्ही हात रेष जमिनीला समांतर होत आहेत. वाईटचा इशारा. या वाईटच्या रसने धावसंख्येमध्ये बदलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 79. इथे मात्र प्रेशराइज होतोय तो म्हणजे तुषार अवेरे. गोलंदाज मोठा प्रेशर असे मोठी मॅच आहे त्याच्यामुळे नक्कीच जो प्रेशर हँडल करेल तोच विजयाला गवस निघेल. इथे मात्र स्लो टाकला चेंडू भिरकावून टाकला फाईन लेगच्या दिशेला. राहुल ओसवाल यांनी 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 83 आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावा. पाहूया शेवटचे 4 चेंडू निर्णायक मोडवर ही मॅच येऊन ठेपलेली आहे. आणि हा उत्तुंगाचा मारला फटका. उंची मोठी आहे. चेंडू सीमारेषा पार करतो का पाहूया. चेंडू खाली आकाश दातकर आणि इथे मात्र पूर्ण विराम मिळतोय तो म्हणजे राहुल ओसवालच्या फलंदाजीला. राहुल ओसवाल बाद होऊन तंबूच्या रस्त्याकडे परततोय आणि इथे मात्र सामना रोमांचक मोडवर पुन्हा एकदा. इथे मात्र राहुल ओसवाल यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे अमोल मायंगडे. KMCC संघातून खेळणारे हे खेळाडू तरवळ मधून बिलॉंग्स करतात. 3 चेंडू 16 धावा. ते मात्र अनिवार्य असेल ते म्हणजे सर्वचे सर्व चेंडूंवर मोठ्या हिटची आवश्यकता असेल. हा जर षटकार गेला असता तर जवळजवळ सामना हा आनंदी नर्सिंग होमच्या बाजूने झुकला असता. परंतु इथे मात्र जो जितेगा वही सिकंदर असं म्हटलं जातं. जो जिंकेल तो सिकंदर असेल. नक्कीच इथे दोन्ही संघ दादा आहेत या मैदानावर परंतु
विजयाला गवसणी कोणता तरी एकच संघ घालणार आहे, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूने फलंदाजी आणि गोलंदाजीवर मोठमोठ्या चढाया केल्या जातात. प्रत्येक चेंडू गणित पाहूया इथे कशा प्रकारे सामना समाप्त होईल. 3 चेंडू 16 धावा. इथे मात्र यष्टींच्या पाठीमागे पूर्णपणे चिपकून यष्टी रक्षक सुदर्शन मयेकर, तुषार अवीर यांचा पुढील चेंडू. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू खाली येत आहेत अभय ढवळे, फील्ड करतायत आणि चेंडू येतोय सुदर्शन मयेकर यांच्या हातामध्ये. इथे मात्र सामना जवळजवळ निश्चित होतोय. जय भैरी जांभारी संघाकडे पारडे झुकतोय, कारण इथे 2 चेंडू आणि 15 धावा. दोन्ही चेंडूवर षटकार आले तरी विजयाला गवसणी घालू शकत नाही, परंतु चेंडू 9 वगैरे पडला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इथे ब्लॉक वॉल मध्ये टाकलेला चेंडू 1 धाव पूर्ण केले आणि इथे विजयाची औपचारिकता शिल्लक फक्त. आनंदी नर्सिंग होम 99 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र असफळ ठरतोय. इथे मात्र चेंडू जातोय 1 धावेसाठी आणि इथे मात्र पुढील फेरीत पात्र ठरतोय तो म्हणजे जय भैरी जांभारी संघ. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.